The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नං दुःखमनवेति चक्कं वहतु पदं मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नං सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपल्या बीड शहरातील श्रद्धावंत धम्म उपासक उपासिका ज्योतिताई शरद वंजारे आई बाबा आणि संपूर्ण वंजारे परिवाराने आपल्या सम्यक आजीविकेतून निर्माण केलेल्या वास्तूचा गृहप्रवेश धम्म संस्कार विधी या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने विशेष करून जाहीर धम्मदेसनेचं आयोजन केलाय। तेव्हा या प्रसंगी उपस्थित असलेले प्राध्यापक रोडे सर त्याचबरोबर संपूर्ण वंजारे परिवाराचे नातेवाईक आप्तेष्ट पाहुणे मंडळी आणि धम्मदेसना श्रवण करण्यासाठी बीड शहरातून उपस्थित असलेले सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सर्वप्रथम आज माता रमाई जयंती आहे आणि तुम्हा सर्वांना माता रमाई जयंतीच्या लक्ष शुभेच्छा आणि मंगल मैत्री देतो। मला हर्ष होतोय प्राध्यापक शरद वंजारे सर अनेक दिवसांपासून संपर्कात होते, त्यांचा आग्रह होता आमचा गृहप्रवेश आहे, घर घेतलाय आणि त्याचा कार्यक्रम करायचा आहे, भंतीची तारीख द्या
आणि नेमकी बघा आज एवढी मोठी तारीख त्यांना मिळाली आहे, कारण आजचा दिवस हा विशेष आहे, ज्या मातेमुळे या देशाला एक घटनाकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाले, ज्यांच्यामुळे बाबासाहेब या देशाला मिळाले, त्या मातेची आज जयंती आहे, अर्थात माता रमाई यांची जयंती आहे। आणि रमाई जयंतीच्या निमित्ताने केवळ गृहप्रवेशच नव्हे तर त्या निमित्ताने भंतेजींच्या जाहीर धम्मदेसनेचं आयोजन वंजारे परिवाराने केलं आहे। तेव्हा सर्वप्रथम आपण सर्वांनी प्राध्यापक वंजारे सर, त्यांच्या सुविद्य धम्मपत्नी ज्योतिताई आणि वंजारे आई बाबा यांचं टाळ्यांच्या गजरांमध्ये अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे, कारण हा एक स्तुत्य उपक्रम आहे। आम्ही पूजा केली, घरामध्ये भोजनदान स्वीकारलं, त्यांनी किचन दाखवलं, बेडरूम, हॉल, काय 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 दाखवलं आणि आमची फार इच्छा होती भंतेजी तुम्ही आले पाहिजे, तुमचे पाय लागले पाहिजे। आणि आज त्यांना पहा आनंद गगनात मावेना, पहा याची ओळख करून दे, त्याची ओळख करून दे, हे कुठून आलेत, काय आलेत, आणि सुंदर असं घरही तयार केलंय बघा। तसं पाहिलं तर मानवाच्या 3 मूलभूत गरजा सांगितल्या, अन्न, वस्त्र आणि निवारा। जशी अन्नाची गरज आहे जिवंत राहण्यासाठी, तसं वस्त्रांची पण अंग झाकण्यासाठी गरज आहे आणि निवाऱ्याची पण गरज आहे। म्हणून अनादी काळापासून, प्राचीन काळापासून आपापल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून त्या काळात माणसाने घरं निर्माण केली। अगोदर कुडाची घरं होती, पाचटीची घरं होती, पण आता मात्र विज्ञानाने प्रगती केली आहे, सायन्स डेव्हलप होत आहे आणि त्यामुळे सिमेंटची घरं आज आपल्याला दिसत आहेत, मोठमोठे टॉवर्स आपल्याला सर्वत्र दिसत आहेत। आणि त्यातल्या त्यात जर आंबेडकरी समाजाचा विचार केला तर जो गाव कुसाच्या बाहेर राहणारा समाज होता, एका साईडला ज्यांची झोपडी होती आणि ज्यांना फक्त दिवसालाच दुपारी घराच्या बाहेर पडावं लागत होतं, ज्यांच्या सावलीचा विंटाळ होत होता, आज तो समाज मालामाल झाला। कालचा गुलाम असलेला समाज एका बाबासाहेबांनी मालामाल केला आणि त्यांच्या वाट्याला हे सोन्याचे दिवस आणले। त्या महापुरुषासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवून कृतज्ञता अर्पण केली पाहिजे। नाहीतर कसली नोकरी, कसले प्राध्यापक, कसला बंगला, बापा बीड मध्ये पाहण्यासारखा बंगला बनवला। आताच रोडे सर म्हणाले, आमचे प्राध्यापक प्रदीप रोडे सर, की आम्हाला रिटायर्ड झाल्यानंतर घर बांधावं लागलं। तुम्ही तर नोकरीत असताना घर बांधलं, म्हणून डबल एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा पहा, कारण घर बांधणं आज घडीला मोठी तारेवरती कसरतच आहे। परंतु भगवंताने त्याही पुढे जाऊन सांगितलं, या सगळ्या गोष्टी होतच असतात जीवनामध्ये। घरही होते, लग्न झाल्यावर लेकर बाळे होतात, 5चे 50 होतात, वेल मांडवाला जात येते तर कोणाला जमेल। परंतु सुखाने आनंदाने जीवन मात्र प्रत्येकाला जगता येत नाही। कोणत्याही जाती धर्माचे लोक असू द्या, लोकांकडे पाहिलं, प्रथम दर्शनी लोकांना विचारलं कोण तर बरं चाललंय का, सर्व काही ठीक आहे का, तर तेवढ्या पुरतं लोक मान हलवतात, हो म्हणतात, बरं आहे म्हणतात, घरदार झाले, लग्न कार्य झाले। आणि पुन्हा जरा डीप मध्ये गेले लोक, सुनबाई बरी आहे का, सासू बरी आहे का, पोरगा बरोबर वागवते का, मानपान करते का, सगळं काही, मग डबडबलेले डोळे सुरू होतात। काय सांगू दादान, काय सांगू ताईन, काय सांगू काकून, की हे मान हलवते बाबू। कारण संसाराचं गणित लय डेंजर आहे बघा। लोकांकडे आम्ही पाहतो लहानपणापासून, लोक बिचारे करून कहाणी सांगतात। आता विषय असा असतो कधी कधी संसाराचा, दुसऱ्याला सांगाव तिकडून मार आहे आणि कोणाला नाही सांगाव तिकडून मार आहे। म्हणजे आपल्याकडे मन आहे बा, तोंड मान दाबून एकदम वरतून बुक्या घालणं आणि मुकच सहन करणं, असं संसाराचं कधी कधी काही लोकांच्या बाबतीत गणित आहे। कारण जे भोगावं लागते ते भोगावंच लागते, दुसरा काही पर्याय उरलेला नसते, कारण गाडी पुढे निघून गेलेली असते आणि पश्चातापाशिवाय आता काही ऑप्शन उरलेलं नसते बऱ्याच लोकांच्या वाट्याला। परंतु त्यांच्यापैकी मात्र आमचा वंजारे परिवार असेल किंवा तुम्ही, बापा लय चांगले आहे, तुमच्यासारखं कोणी नाही, तुम्हाला म्हणत नाही, बारीक तोंड नका करू। पण हा डिस्प्ले लय काय काय सांगते। बऱ्याच जणांचा डिस्प्ले समजते ना, सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत 5, तुम्हाला माहित करून घ्यायचे असतील तर आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलवर आहे। शरीराला 5 सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आणि त्याचा डिस्प्ले हा झळकते पहा। म्हणून काही काहीच्या डिस्प्लेवर सीसीटीव्ही कॅमेरे जे काही कॅप्चर करतात, एकदम बारीकच चेहरा, वाढदिवसात लोक नाचतात, आनंद साजरा करतात, हे आपल्याच मूड मध्ये राहतात। हे आमचं कॅसेट रिव्हर्स जाते, बाई यांच्या संसारात लयच आनंद दिसते, हो बायको खुश दिसते, नवरा खुश दिसते, माय खुश,
म्हातारे खुश आणि सगळे लेकर बाळ खुश दिसायले, आमच्याकडेच कसं काय गणित केलं असेल म्हणते, आणि जागेवरच कॅसेट रिव्हर्स करते बघा, कारण वेळ निघून गेलेली असते. म्हणून बघा, संसारामध्ये घरदार ह्या सगळ्या गोष्टी जरी प्रत्येकाच्या वाट्याला असतील, परंतु आनंद आणि सुख प्रत्येकाच्याच वाट्याला आहे का? समाधान प्रत्येकाच्याच वाट्याला आहे का? मी नेहमी प्रवचनातून सांगतो, माणसांकडे आज पैसा येतोय, माणसं पैशाने आज श्रीमंत होत चाललेली आहे, पण माणुसकीचा जर विचार केला तर माणसं माणुसकीनं कंगाल होत चाललेली आहेत. कोणी कोणाला ओळखायला विचारायला तयार नाही आहे. बघा, माणसाला माणसासाठी द्यायला वेळ नाही, कारण सर्वात जास्त वेळ कोण खाते आज? सांगा बर, कोण खाते? हे मोबाईल. मड्यावर गेलं, मौतीला गेलं, तिथे आपल्यातच गुंग आहे. तिकडे अग्नी डाग देणं सुरू आहे. कोणी रडतंय कान, कोणी पडतंय कान, कोणी आलंय कान, कोणी गेलंय कान, कोणी आदरांजली वाहते का, हे आपल्यातच मजगुल आहे. याच त्याला फॉरवर्ड करते, इकडे कॉपी करते, तिकडे पेस्ट करते, फुल पाठवल, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट, त्याच्यातच गर्क पहा. आणि घरी कोणाला गुड मॉर्निंग म्हणत नाही, गुड आफ्टरनून नाही, घरी ढुंकून पाहायला तयार नाही, बोलायला वेळ नाही हो. आणि मोबाईलवर लय बोलते पहा, याला शहाणपण शिकव, त्याला. तुम्ही नाही तसे, तुम्ही चांगलेच आहे, पण सांगतो जसं, पण मोबाईलने कार्यक्रम बिघडवते बघा. आणि म्हणून संसारामध्ये समाधान पाहिजे असेल तर भगवान बुद्धांनी तर सांगितलं, आरोग्य परमालाभा संतुष्टी परमं धन. भगवंताला विचारलं, भगवान सर्वात मोठं धन कोणता गृहस्थ लोकांच्यासाठी? तर भगवान काय म्हणाले? संतुष्टी परमं धन. कोणतं धन पाहिजे माणसाकडे? संतुष्ट म्हणजे समाधान, संतोष असायला पाहिजे. नाही तर किती बी आले, येऊ द्या येऊ द्या येऊ द्या, खिशे भरलेत, मडके भरलेत, गाडगे भरलेत, कपाट भरलंय, बँक भरली, आणि पोटही खिशे टम भरलंय, आणि तरी म्हणते नाही हो, काहीच नाही आमच्याकडे, संपलं म्हणते सगळं, बारीक तोंड करून त्यातल्या त्यात. मग मला सांगा, ती समाधान सुख देईल का, आनंद देईल का? असलं तरी पण, असेल तरी आनंद देत नाही. आणि म्हणून भगवान म्हणाले, समाधानाने राहता आलं पाहिजे. त्यासाठी समाधानानं राहण्यासाठी आपल्यामध्ये मनाचा मोठेपणा, मनाचा चांगुलपणा असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या संसाराचं गणित शिकवत असताना, सांगत असताना भगवान म्हणाले, पती पत्नीचं नातं टिकवत असताना, आपला प्रपंच चालवत असताना आपल्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजे. एक तर आपलं जे नातं आहे एकमेकांबरोबरच, ते नातं विश्वासाचं नातं असायला पाहिजे. कोणतं नातं? विश्वासाचं नातं. पती पत्नी असतील तर एकमेकांबद्दल विश्वास पाहिजे, विश्वास संपादन करता आला पाहिजे. दुसरी गोष्ट सांगितली भगवंताने, आपल्याकडे सहनशीलता असली पाहिजे. सहनशीलता समजते ना? सहनशीलता असली पाहिजे. नाही तर धक्क्याला बुक्की म्हणणारे जर नवरा बायको असतील तर बापा, मग घर आहे, होऊ द्या, गाडी होऊ द्या, नोकरी असू द्या, काही असू द्या, लग्नात गेले की हिस फिस त्या सापासारखं मुंगसासारखं जर करणारे नवरा बायको असतील तर मला सांगा, आनंद समाधान राहील का त्यांच्याकडे? म्हणून घरदार हे गौण आहे, परंतु तुमचा स्वभाव कसा आहे, विश्वास आहे की नाही, एकमेकांना सहन करणारे आहात की नाही, आणि एकमेकांना समजून घेणारे आहात की नाही, ही गोष्ट फार महत्वाची असते बघा. आणि त्यामुळे अनेकदा भगवान बुद्धांनी आपल्या अनेक ठिकाणी वैविध्यपूर्ण उपदेश केलेले आहेत. आणि इथे सुद्धा भगवंताचा उपदेश श्रवण करण्यासाठी म्हणून तुम्हाला बोलवलंय. आता इथं कोणा डब्बे, मिक्सर, साड्यान, बिड्यान, टोप्यान, बिप्यान काय काय आणलंय वाटते. हे लय आपल्याला आवडते. लग्नात गेलो की नाही, लय गोंधळ असते आपल्या लग्नात. हो, कुठून आल्या बाई, आणि नाकातलं कुठून घेतलंय, कानातलं कुठून आणलंय, आणि कपडे आहे, आणि आम्हाला पाहणं आहे, उचलून दिलंय, आणि दुसऱ्याला लय भारीच दिलंय. याच्यात लोक लय परेशान असतात. पाहतो मी नाही तसे, तुमचं काही मन नाही त्याच्यामध्ये, परंतु या छोट्या छोट्या गोष्टीत असे मन गुंतलेले असतात. ती टोपी त्या काळात लोक वापरायचे, माय त्याला बाहेर तरी घेऊन जाय, नाही तर पाजीव तरी बाई तू काहीच करणार झाली, मुकीच पाहिली. तर बघा, त्या काळात लोक टोप्या घालायचे. आता इथं बसलेल्यापैकी कोणातरी टोपी घातली काय बाई? एकच बाबा दिसायले ती. हो, आणि त्यांनी टोपी घालण्याचं काहीतरी कारण आहे बघा, मी सांगू शकतो. म्हणजे आता नाही सांगत, म्हणजे टोप्या घालतात की नाही लोक, समोरून काही केस गेलेले असतील ते लोक टोप्या घालतात जास्त. त्या काळात लोक ती टोपी घालायचे. अजूनही ते आहेरावर टोपी देतात, ते रुमाल देतात, पॉलिस्टर, त्यानं शंभुडे पुसल्या जात नाही, एवढा पॉलिस्टर राहते. आता यानं तरी याचा घाम पुसता येते. हो,
तुम्हाला आहेरावर देतात ते खरंच घाम तरी पुसते काय? काहीच नाही ना. भाकर बांधण्याचा काही विषय राहिला नाही आता. म्हणून ती टोपी कोणी वापरत नाही, रुमालही कोणी वापरत नाही. मी तर म्हणतो तुम्हाला त्या साड्या बिड्या देत असतील आहेरावर, तुमच्याकडे सट्टा बिट्टा काय म्हणतात त्याला, ते गाठोडे लग्नामध्ये बसता, कुठं बसता, ते घेऊन बसतात लोक, बरोबर. आणि त्याच्यावर लय ध्यान हो. कपाळ भरून कुंकू लावू लावू, कुंकू लावू लावू, त्या साडीला कुंकू लाव, त्या रुमालाला कुंकू लाव, टोपीला कुंकू लाव, आणि याला त्याला घालतात आणि ते बी घेतात आणि मग घरी जाऊन कपाटात ठेवून देतात. म्हणजे एक आईला विचारलं आम्ही मागे, आई म्हटलं बाई तुमचं गणगोत लय मोठं आहे, आहेर येतात तर काय करता तुम्ही? ते म्हणे बनते की आम्हाला आहेर आले की घरी आले की ती तशीच साडी कपाटात ठेवून द्यायची, ती टोपी तशीच ठेवून द्यायची, तो रुमाल तसंच ठेवून द्यायचा. मी म्हटलं नंतर काय करतात याचं, काय दुकान टाकतं का? ते म्हणे दुकान नाही, आमचं गणगोत लय आहे, ज्याचा कोणाचा कार्यक्रम असला की ती टोपी उचलायची दुसऱ्याच्या डोक्यात घालायची, याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला, इकडचं आहे तिकडं, तिकडचं आहे इकडं, गरगर 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 फिरत असेल पा. मला सांगा, आणि त्याच्यात लय मन लोकायचं आपल्या. तुमचं नसेल बापा, तुम्ही तर मालामाल झालेले आहे, पण त्याच्यात लय मन राहते पा. ते लग्नात काय सुरू आहे, कोण आले काय गेले काय याला महत्व नाही. कधी कधी तर आम्हाला लय लोक बा बोलवतात आणि काही ध्यान नसते, पाणी नाही, वंदनही नाही, काहीच नाही, फक्त कोण आले कुंकू लावले का बघ म्हणते, ते तांदूळ टाकले का त्याच्यात बघ म्हणते. याच्यात लयच बारीक लक्ष. जी गोष्ट शुल्लक आहे, जिला खरं पाहिलं तर जीवनात काहीच महत्व नाही, त्याला लोक महत्व देतात, आणि ज्याला महत्व द्यायला पाहिजे त्याला लोक महत्व देत नाहीत. भगवान बुद्ध म्हणाले निरर्थक गोष्टी सोडून दिल्या पाहिजे, आणि ज्या अर्थपूर्ण गोष्टी आहेत, ज्यामध्ये आपलंही हित आहे आणि दुसऱ्यांचं पण हित आहे, त्याच गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे, अनुसरल्या पाहिजे, असा भगवंताचा धम्म आहे. म्हणून संसार पण करत असताना आपल्यामध्ये विश्वासाचं नातं असायला पाहिजे, सहनशीलता असली पाहिजे, समोरच्याला क्षमा करण्याची पण आपल्यामध्ये पात्रता असायला पाहिजे, समजूतदारपणा पाहिजे, तर संसाराचे गणित आपलं पुढे आणि पुढे जाते. त्यासाठी महापुरुषाचा विचारही आपल्या बरोबर असायला पाहिजे, भगवंताचा विचार, भगवान बुद्धांचा विचार आपल्या बरोबर असायला पाहिजे, बाबासाहेबांचा विचार असायला पाहिजे, रमाईचा विचार. बघा तुम्ही, रमाईची आज सर्वत्र जयंती साजरी होते. ऍक्च्युअली पाहिलं तर रमाई काही शिकलेल्या होत्या काय? शिकलेल्या होत्या का? पण आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये रमाई ठाण मांडून बसलेल्या आहेत का नाही? कारण त्यांच्यामध्ये जी क्षमाशीलता होती, त्यांच्यामध्ये जी विनम्रता होती, त्यांच्यामध्ये जो परोपकाराचा भाव होता, तो भाव भल्या भल्यांना आपल्यामध्ये निर्माण करता येत नाही. आणि म्हणून रमाई सारखं सुद्धा कोणी होणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये. त्यासाठी झिजावं लागतं, विनम्रता असावी लागते. आता विनम्रता म्हटल्यावर लोकांना वाटतं कोणत्या दुकानावर विकत भेटते विनम्रता काय? मी नेहमी गोष्ट सांगतो पहा, नदी असते की ना गावाकडे आपल्या, नाले नदी, नवरा बायकोचे गणित भगवंतानं व्यवहारिकही उपदेश केले, कौटुंबिक उपदेश केले, अर्थाच्या बाबतीत उपदेश केले, धार्मिक उपदेश केले. तुम्ही प्रवचन ऐकतच जा, तुम्ही बुद्ध धम्माचा अभ्यास करा, तुम्हाला गोष्ट कळेल. भगवंताने वैविध्यपूर्ण उपदेश केले. अहंकार आपण सोडून दिला पाहिजे याच्याबद्दलचे उपदेश केले. आम्ही नेहमी सांगतो, नदी नाल्यामध्ये एखाद्या ठिकाणी मधोमध रेती माती जमा होते आणि त्याच्यावर गवत उगवते. पहा, तुम्ही कधी पाहिलं असेल? गावाकडेच जन्मले ना तुम्ही, का शहरातच जन्मले? नाही ना, गावाकडचेच आहे तुम्ही. कुठून आले? बीड तर म्हणजे काय काय विषय आहे का बापा? बीडच आहे. बीड लय गाजलेला आहे महाराष्ट्रामध्ये. कशा कशात गाजले ते काही सांगत नाही, पण लय गाजलेलं आहे बीड तुमचं सगळीकडे. तर बघा, गावाकडे नदी नाल्यांना जेव्हा पूर येते तेव्हा त्या नदीमध्ये टेकडं तयार झालेलं असते मातीचं वगैरे, त्याच्यावर गवत उगवते. नदीच्या किनाऱ्यावर मोठमोठे झाडं असतात. नदीला पूर येते पहिला तर गवत असं वागते. वाकणं, झुकणं, विनम्रता संसारात किती महत्वाची आहे त्याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. तर ते गवत वाकते, किनाऱ्यावरचे झाड वाकत नाही, ते ताठ राहतात. कोण क्या करेगा, कोण क्या करेगा, ताठत. तर पहिला पूर येते, त्याच्या बुडाची माती वाहून नेते. आणि गवत जे वाकलं होतं पूर आल्यावर, पूर ओसरला की पुन्हा जैसे थे असं डोलते. पहा, दुसरा पूर येते, गवत वाकते, हे किनाऱ्याचे झाड कडकच असे. कोण क्या करताय, पुन्हा अजून माती त्याच्या बुडाची घेऊन जाते पाणी. कारण या जगामध्ये पाणी, हवा, आग ह्याची तुलना कशाशीही करू शकत नाही. कारण सर्वात ताकदवर या जगामध्ये काय जर असेल की ज्याला चॅलेंज नाही आहे, तर ते म्हणजे पाणी, हवा आणि आग. हे भल्या भल्यांना
कामाला लावते बघा. म्हणून ते गवत जे थांबलं तर एक दोन पूर आले की त्या झाडांच्या मोठमोठ्या झाडांच्या बुडाची माती वाहून जाते, गवत वाकत राहते. आणि एकदा महापूर आला की किनाऱ्यावरचे झाड जे वाकायला तयार नसतात की नाही, ते होत्याचे नव्हते होतात आणि गवत पुन्हा जाग्यावर डोलते बघा. गवतामध्ये हा सद्गुण आहे, झुकण्याचा, वाकण्याचा. आणि म्हणून ते पुन्हा पूर्ववत राहते. जे झाड मीच मी माझ्यामुळेच घर आहे म्हणते बापा, मी आहे म्हणून झालं म्हणते, नाही तर होतच नव्हतं. असा अहंकार वाढते भयंकर. आणि फुगला की टचकन फुटते पहा. आणि मग मुकत बसते. आता काय करावं म्हणते, हातात राहिलं नाही म्हणते आपल्या काय. हे बघा, ज्यांचे केस पिकलेत की नाही त्यांना विचारा तुम्ही. यांचा एक काळ होता, यांची लय सत्ता होती, लय गाजवत होत्या तेव्हा. तुम्हाला सोडून बापा. आणि आता तर कोणीच विचारत नाही. आता तर डबडबले डोळे घेऊन फक्त सांगायचंच काम आहे. जिथं गेलो तिथं, ते बी त्यातल्या त्यात कुठं सांगावं तर होईल कसं, याची लय भीती. आणि म्हणून भगवंताचं वचन आहे, परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. कायमस्वरूपी इथे काहीच राहत नाही. जसं ते झाड किनाऱ्यावरचे ताठ राहत होते, ते होत्याचे नव्हते होतात. परंतु जे झुकणारं वाकणारं गवत आहे ते पुन्हा पूर्ववत राहते. मनुष्याला सुद्धा वेळ प्रसंगी योग्य ठिकाणी वागता आलं पाहिजे, झुकता आलं पाहिजे. स्वतःच्या जर चुका असतील तर त्या मान्य करता आलं पाहिजे, त्याच्यात सुधारणा करता आली पाहिजे. म्हणजे सद्गुण आपल्यामध्ये असले पाहिजे. अवगुणानं भरलेले जर आपण असेल तर घरचे आपले होऊ शकत नाहीत आणि दारचे म्हणजे बाहेरचे आपले होऊ शकत नाहीत. असे काही काही लोक असतात पहा. घरचे किंमत देत नाहीत त्यांना आणि बाहेरचे कोणी किंमत देत नाही. त्यासाठी आम्ही नेहमी सांगतो, इथे साखर ठेवावी लागते आणि इथं बर्फ ठेवावा लागतो. म्हणजे ऍक्च्युअल मधला खरा नाही, नाही तर फ्रीज मधला बर्फ काढू इथं ठेवा. भंतेजी म्हणले बर्फ ठेवा, तर खराच बर्फ नाही. बर्फ म्हणजे शांतता. जरा शांतता असली पाहिजे ना. कारण आजकाल बीपी लय वाढायला, हाय व्हायला, कधी लो व्हायला. शुगर आहे कधी हाय व्हायली, कधी लो व्हायली. याला आपली मानसिकता पण जबाबदार असते. म्हणून बऱ्याचदा कोणाचे हार्ट अटॅकचे ऑपरेशन वगैरे झालेले असतील किंवा ज्यांना बीपीचे गोळी त्रास आहे की नाही, त्यांना भांडणापासून वादापासून दूर ठेवतात. त्यांच्या समोर नको म्हणतात भांडू, कारण पुन्हा आला अटॅक आणि गेले तर काय करावं म्हणते. त्याच्यामुळं भगवान म्हणाले मानसिकता जी आपली आहे ती शांत ठेवता आली पाहिजे. त्यासाठी ध्यानाला गेलो पाहिजे, ध्यान शिबिर करता आले पाहिजे ना. लोक तुम्ही म्हणता बा ध्यान म्हणजे मग ते लय जीवावर येते, कारण बसून कोण राहावं, कारण बडबड करायची सवय आहे, इकडचं तिकडचं पाहायची सवय आहे, बहिर्मुखी स्वभाव मनुष्याचा. भगवंताने सांगितलं अंतर्मुखी बनता आलं पाहिजे. आणि ध्यानाला गेलं की अंतर्मुखीच बनावं लागते. डोळे बंद करून आपल्या श्वासाला पहा, मन एकाग्र करा, काय काय सुरू आहे काय काय नाही पहा. आणि याला इथं 1 मिनिटासाठी डोळे उघडे कर म्हणलं घ्या असं पाहते. बाकीच्या नाही कोणी उघडलेत की बंद केलेत म्हणते, कोणी येऊन मारते का काय. मला भीती लय वाटते स्वतःला. आणि त्यामुळे बघा भगवंताचं उपदेश आहे. भगवान म्हणाले आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी असायला पाहिजे. हे तोंड चांगलं असलं पाहिजे. पहिली गोष्ट भगवंताचं वचन आहे. भगवान म्हणाले माझ्याकडे चिवराशिवाय आणि भिक्षापात्राशिवाय दुसरं काहीच नव्हतं. आणि खरंच भगवंताकडे काय होतं, एक तर भिक्षापात्र होतं आणि दुसरं चिवर होतं. पण साऱ्या जगाला जिंकलं की नाही त्यानं. जाने प्रेमाने जिंकिले जगा, जाने प्रेमाने जिंकिले जगा. वीर असा गौतम आहे, वीर असा गौतम आहे, जाने प्रेमाने जिंकिले जगा. अंगुलीमालाकडे जाऊन भांडण केलं का तुम्हालाच विचारतो. झोपले की काय? त्या आहेराकडेच पाहू नका अधून मधून. काय अमेरिकेतून थोडे आणलाय आहे, हे फार कसं पकडून पडलेलं कोणी नेणार आहे. मी आता तेच सांगत होतो पा, लय मन नको त्या गोष्टीमध्ये. पहा ती माय पहा कशी बसली समोरच ठेवून. हे कधी संपत्तीने एकदाच कधी ज्योतीची हवाली करून, एकदाच शरदच्या हवाली कधी करू आणि कधी फोटो काढून टप्पू मारून निघून जाऊ. तुम्ही टप्पू मारायला नाही आले बापा, तुम्हाला म्हणत नाही तर म्हणाल आम्ही का टप्पू मारायला आले का? नाही, बिलकुल नाही तुम्ही. पण तुमचा पाहुणचार तर होणारच आहे, तो काही तर विषयच नाही. परंतु यांचं खरंच अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. आम्ही पण गृहप्रवेश लय पाहिले सर. पूजा वंदना झाली की बस
त्या लोकांना मग आहेर करायचे, पाहुणे आले तर जेवण खाऊन करायचं, झालं का वंदन, आशीर्वाद दिला भंतीजीनं, त्याला दान पुण्य गेलं की या मग भंतीजी वंदन भंतीजी, असं बऱ्याचदा होते बघा. परंतु इथे मात्र विशेष प्रवचन आयोजित केलंय आणि त्यामुळे या उभयंतांचं कौतुक करावं एवढं कमीच आहे. आणि त्यामुळे याची गरज पण आहे प्रबोधनाची पा. आणि प्रबोधन झाल्याशिवाय लोकांमध्ये सुधारणा होईल का? होईल का? ज्यांना वाटते बा आम्ही बरोबरच आहे ते मुकेत बसतात पा असं काही विचारल्यावर. कारण अहंकारले ठासून भरलेला असते. घरात भांडण झालं की मी तर काही बोललोच नाही म्हणते, मी कुठं काय म्हणलो म्हणते, माझं काही चुकलंच नाही म्हणते. नवरा आहे तसंच म्हणते, हो बायको आहे तशीच म्हणते, सासू ही तेच म्हणते, सासरा आहे तेच म्हणते, ननंद आहे तेच म्हणते, भाऊजाई तेच म्हणते, आमचं काही चुकलं नाही, आम्ही कुठं काय बोललो. आता काय दुसऱ्याचं चुकलं काय ना? आपल्या घरात ढंढण जाळ बाहेर चाललाय तर मला सांगा चुकते का? दुसऱ्याचं चुकते का मग? परंतु इथे लवती घ्यायला, कमीपणा घ्यायला कोणी तयार नसते. म्हणून तुम्हाला हा दृष्टांत सांगितला. असे लय दृष्टांत आम्ही सांगत असतो बघा. तुम्हाला पुन्हा एकदा, आता वेळ आमच्याकडे कमी आहे, आमच्याकडे काही वेळ नाही बघा. आज रमाईची जयंती आहे, सायंकाळी औरंगाबादला पण कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम करून पुन्हा आम्हाला पुण्याला निघायचंय. उद्या पुण्याला, परवाला अमरावतीला. हे असे रोज दौरे सुरू असतात. तुम्ही आपल्या द ग्रेट हॅपीनेस वरती पाहत असाल तर एवढं परिवर्तन होते लोकांमध्ये, एवढं चांगलं वाटते, एवढा आनंद होते बघा. आता इथे आलो तर हे आमच्या भगिनी ज्या आहे कल्याणच्या आहेत, कुठं राहिल्या, त्यांनी कल्याण करून घेतलं पहा. त्या लेकराची ओळख करून देत होते. भंतेजी म्हणे तुमच्या आवाजानंच आमच्या घरची सकाळची पहाट होते आणि खूप चांगलं वाटते, घरामध्ये सारा बदल झाला म्हणे. तिला आनंदाश्रू येत होते घरामध्ये ती बहीण भेटली तर. तर ही गोष्ट जी आहे आता सगळ्यांनाच जमत नाही, समजत नाही. बघा भगवंत म्हणाले काही काही लोक भाजीतल्या वर्णाच्या पळीसारखे असतात. समजतो? चमचपळी समजते की नाही? तसे काही काही लोक असतात, तुम्ही नाही. आणि काही काही फुलं सांगितले 4 प्रकारचे बऱ्याचदा आम्ही, तर काही काही लोक बेश्रमाच्या फुलासारखे पण असतात, कोणाच्याच कामी पडत नाही ते. तुम्ही बेश्रमाचं फुल कधी पाहिलं का? कुठं करून वाहण्यासाठी बा पूजा करण्यासाठी आणलं का? केसाला बिसाला लावण्यासाठी कोणी आणते का त्याला? तर तशी दुसऱ्या ठिकाणी, एका ठिकाणी भगवंताने सांगितलं काही काही लोक स्मशानात जळालेल्या अर्धवट लाकडासारखे राहतात. तुम्ही म्हणाल काय म्हणता? तुम्ही वाचा तर बुद्ध तुम्हाला कळेल. काय उपमा दिली माणसांना? काही काही स्मशानात अर्धवट जळालेल्या लाकडासारखे काही काही माणसं असतात. कारण ते अर्धवट जळालेलं लाकूड कोणी आणील का? आम्हाला स्वयंपाक करायचा बा आणि हरकत नाही घेऊन जातो म्हणते कोणी? म्हणत नाही बा. काही काही ठिकाणी लय उपमा दिल्या, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल अशा उपमा दिल्या. आणि त्यामुळे चमच पळीसारखे पण लोक असतात, कारण त्यांना माहित तर सगळं राहते पण घेत काहीच नाही. बस मेरी सुनोन मेरी गिनोन मीच मी. आणि असंच म्हणता 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 स्वतःचा टेंभान मशाल मिरवता मिरवता एक वेळ येते, बटन टचकन दबते आणि गेले. आणि आता उचला म्हणतात. गळ्यातलं, नाकातलं, हातातलं हे सगळं काढून घ्या म्हणतात. जे झापू झापू लपू लपू ठेवत होते, चाब्या कुठं ठेवल्यात पहा म्हणतात. चाब्या कोणाकडे देत नव्हते. त्या चाब्या काढून घेते, अंगठी काढून घेते, गळ्यातलं, नाकातलं, हातातलं, पायातलं सारं काढून घेते. आणि आता उचला म्हणते. आता आंघोळ घातली की मग झाली का म्हणते आंघोळ, आता पुन्हा उचला, सरणावर टाका. तिथे म्हणते टेंभा पेटवलाय काय, लवकर लावा पेटवा म्हणते. तिथे झालं की आदरांजली व्हा म्हणते. लवकर 1 मिनिट डोळे झाकून असं तिथं थांबत नाही. झालं म्हणते हा चला चला. आणि काही काही तर आता मी सांगितलं की नाही मोबाईलच्या हारी घे, ते लांब उभं राहते तिकडच, ते जवळ येत नाही, फुलं वाहत नाही, हातही जोडत नाही. भूताची लय भीती वाटते. काही लोक तुमच्याकडे लय भीती वाटत असेल. भूताची भीती त्यांना लय वाटते ज्यांनी मेलेल्या बरोबर चांगलं वागलेलं नसते. तुम्हाला खरंच सांगतो, कारण त्यांना वाटते बा यांच्या बरोबर आपण बरोबर वागलो नाही, अन्न पाण्याविना यांना मारलं, औषधाविना यांना मारलं. मग ते घरचे असो की कोणी असो, लय भांडणं केले होते, लय परेशानी केले ना, आता जर काही खरं नाही मग जवळ जाणंच नको म्हणते, दूरच उभं राहते. आणि म्हणून असे लोक मेल्यावर घाबरतात. म्हणून ते फुटका मनी पानाच्या विड्यात टाकतात आपल्या इकडं आणि तोंडात घालून मुक्कत बस म्हणतात मड्याला. नाही तर पायानं चालत येऊ नये म्हणून बोट बांधतात अंगठ्याचे काही काही ठिकाणी. हे हात असे बांधून मड्याचे. मी विचार करतो, संशोधन करतो त्याच्यावर, मग कसं बांधून काऊन ठेवत असतील. तर याला हे कारण आहे की उठून येऊन काही मागू नये बा. दुसरं एक कारण, त्या स्मशानात जायच्या अगोदर एका ठिकाणी, तुमच्याकडे काय म्हणतात सर त्याला, विसावा, विसा तुमच्याकडे काय म्हणतात? विसावाच म्हणतात. तुम्ही कुठं दुसऱ्या ग्रहावरून आले. तर काही काही लोक पहा ते गावाकडे काय करतात, ते नेतात
आणि गावाच्या वेशीवर किंवा कुठेतरी ते ठेवतात खाली, आणि तांदूळ गहू ज्वारी काय जे असेल ते तिथं ठेवतात, थोडंसं पीठ मीठ, आणि नंतर उचलतात आणि पुन्हा स्मशानात नेतात. त्याचं काय कारण आहे माहिती का तुम्हाला? ते विसावा कशासाठी दिलाय, ते पीठ कशासाठी ठेवले? आलंय जरी समजा समजा आलंय जरी, तर ते जे विसावा काय ठेवलाय की नाही पीठ मीठ, ते घेऊन पुन्हा परत जाय, पुन्हा मागायला येऊ नको तुझ्या हिश्श्याचं. म्हणून लोक ते ठेवतात, तुमच्या माहितीसाठी सांगतो. पण त्याला धर्माचं एक अंग दिलंय लोकांना, ऍक्च्युअल मध्ये काही नसते बघा. कारण संत कबीराचे आम्ही सगळंच वाचतो. संत कबीर म्हणे, एकदा आमच्या गावातील एक श्रीमंत सावकार मेला आणि एक गरीब माणूस मेला, आणि त्यांना दोघांना एकाच स्मशानभूमीत जाळलं. आणि जाळल्यावर मी दुसऱ्या दिवशी त्या स्मशानात गेलो. एकाला इथं जाळलं होतं, दुसऱ्याला त्याच्या बाजूला जाळलं होतं, म्हणजे गरीबाला श्रीमंताला. मी दोघांची राख घेतली हातात आणि पाहिलं बा रंगबिंग काय वेगवेगळं आहे का, तर राख सारखीच होती. म्हणजे आपली राख व्हायला अर्धा घंटा लागत नाही. तुमच्या माहितीसाठी माझं तुमचं सगळ्यांचं सांगतो, नाही तर म्हणाल बा तुम्हाला सोडून म्हणता का काय, आम्ही अमृत पिऊन आलो नाही. पण आपलं युट्यूब चॅनल आहे, आपले प्रबोधनाचे प्रवचन आहे, पण आम्ही मेलो तरी जिवंत राहणार आहोत त्या माध्यमातून. आणि भगवंताचं वचन आहे, माणसानं जिवंतपणातही जिवंतच असलं पाहिजे, मेल्यावरही जिवंत राहण्यासाठीच कर्तृत्व कार्य केलं पाहिजे. नाही तर कोणीच विचारत नाही. 20 रुपयाचा फोटोला हार घातला, नमस्कार केला की मग पुण्यानुमोदन नाही, जलदान विधी नाही, दाहवय नाही, काहीच नाही. ते फोटो कुठे आडगळीला पडते. पाहते का तुमच्या पणजीचा फोटो आहे का तुमच्याकडे? पंजोबाचा फोटो आहे का तुमच्याकडे? त्यांचा दिवस करता का साजरा तुम्ही? मुख्यच बसतात. जोपर्यंत मास आहे तोपर्यंत वास आहे. बघा, संसाराचं हे गणित आहे. म्हणून आपलाही नंबर लागणार आहे आज ना उद्या. म्हणून जेवढं आयुष्य मिळालंय त्याचा सदुपयोग करायला शिकलो पाहिजे. म्हणून इथं साखर आणि म्हणून इथं बर्फ ठेवता आला पाहिजे. पुरुष असो की स्त्रिया असो, कोणत्याही जाती धर्माचे लोक असो, माणुसकी हा धर्म सर्वात महत्वाचा आहे. आपण कोणत्या धर्माला मानतो, कुठं हात जोडतो, कुठं पाया पडतो, काय काय करतो, हे महत्वाचं नाही आहे. आपल्यात माणुसकी आहे की नाही, ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. आणि भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सर्वात जास्त महत्व किंवा भगवंताच्या धम्माचा केंद्रबिंदू काय माहितीये तुम्हाला? माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे, हेच महत्वाचं आहे म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यासाठी आपल्या कायावाच्या मनाला निर्मळ ठेवलं पाहिजे. परंतु त्याचं जे काही वातावरण आहे, आचरण आहे, आपल्या घरातून सुरुवात झाली पाहिजे. मायबाप व्यवस्थित असले पाहिजे. शेवटचा मुद्दा सांगतो तुम्हाला, घरात कोण व्यवस्थित असलं पाहिजे? कोण? मायबाप, आई वडील चांगल्या विचाराचे असले पाहिजे, चांगले वागणारे असायला पाहिजे. जसं की मुलांकडून अपेक्षा करता का नाही तुम्ही? मुलगा चांगला निघायला पाहिजे, मुलगी चांगली निघायला पाहिजे. कोणत्या मशीन मधून निघायला पाहिजे? तुमच्या बीडला मशीन आहे का मुलगा चांगला करून देण्याची, मुलगी चांगली करून देण्याची आहे का? मुलाचा पहिला गुरु कोण असते? आई वडील आहे का नाही? आता तुम्ही शिक्षक वृंद प्राध्यापक वगैरे भरपूर आहे समजा इथे, तुम्हाला आता चांगलं माहिती आहे. पहिलं गुरु कोण आहे? अनुकरण कोणाचं केलं जाते? लहानपणापासून लहान लेकरं कोणाचं अनुकरण करतील? कोणासारखं बोलतात, कोणासारखं चालतात, कोणासारखं वागतात, कोणासारखं खातात पितात, कोणासारख्या सवयी असतात? आहे का नाही? आई वडिलावर जातात का नाही? जात नाही? अरे जातात तर म्हणा बापा. ज्यांचं गणित बिघडले ते मुख्यच राहतात. असं काही विचारल्यावर आम्हाला समजते गणित बिघडलेलं आहे. म्हणजे काय म्हणतील आता जातात म्हणून? कारण दारू पिणारा बाप असेल ते पोरग दारूच पिते, मग ते मुकत बसते. खरंच त्याला मनातल्या मनात चुकलं आपलं गणित. जे बाप तंबाखू खाते त्याचं पोरग तंबाखू खायला शिकलं ते मुकत बसते. त्याला वाटतं आपल्याला विचारलं पण कसं काय हो म्हणावं आता आपण. कारण आपलंच गणित. जी माय ध्यानावर नसते, घरात ज्या मायचं ध्यान बाहेरच राहते, पाखडायचंच काम करते, समजा दुसऱ्याला त्रास द्यायचं काम करते, त्याची मुलगी ती असं गप्पच बसते. पहा, काहीच म्हणू शकत नाही. कारण भगवान बुद्धांनी सांगितलं, आई वडील जर आदर्श असतील, आई वडिलांचा स्वभाव जर चांगला असेल तर 100% आपण अपेक्षा करू शकतो की अवलाद तशी निघेल. कारण आई वडिलांचाच आदर्श असतो मुलांच्या समोर. आणि म्हणून तुम्ही मुलांना किती शिकवताय ह्याच्यापेक्षा शिकवणं तर अत्यंत महत्वाचं आहे. कारण महापुरुषाने सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिका संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. पण शिक्षणाबरोबर शीलही पाहिजे, सदाचारही पाहिजे, नैतिकताही पाहिजे, संस्कारही पाहिजे. संस्कार ज्या घरात नसतील
सदाचारी लोक ज्या घरात नसतील, विशेषतः वडीलधारे, त्यांच्या घरातल्या पिढ्यानपिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहत नाहीत बघा. कारण पैसा माणसाला बिघडवतो. फार कमी लोक असतात ज्यांना पैसा पचवता येते. मी काय म्हणतोय समजते तुम्हाला? पैसा पचवण्यासाठी सुद्धा पात्रता लागते. भल्या भल्यांना पैसा पचवता येत नाही. त्यासाठी आपल्याकडे सदाचार असावा लागतो, महापुरुषांचा विचार असावा लागतो. आणि पैसा माणसाला बिघडवण्याचं पण कारण बनतो बघा. नशा करायला सांगेल, लोकांचं वाईट करायला सांगेल, वाईट आचरण ठेवायला सांगेल. आणि म्हणून धन कमवत असताना आपले मुलं वाया नाही गेले पाहिजे, याची पण दक्षता आपण बाळगली पाहिजे. आणि म्हणून आता मी जे शब्द प्रयोग केला की माता पिता म्हणून आपण आदर्श असायला पाहिजे. काय? माता पिता, आई वडील म्हणून आपण आदर्श असायला पाहिजे. आई वडील म्हणजे आपण अगोदर पती पत्नी ना, तर पती पत्नी म्हणून जर आपण वाकडे असाल, वाकडे समजते ना, वाकडे वागण्यात वाकडे हो. आम्ही दृष्टांत सांगतो कधी कधी, हे लास्ट सांगतो तुम्हाला पॉइंट. मायबाप जर वाकडे असतील तर लेकरे कसे वाकडेच निघतात. त्याचं एक उदाहरण शेवटचं सांगतो तुम्हाला. एकदा असंच झालं, आम्ही गावाकडेच जन्मलो, लय घटना घडतात गावाकडे आणि त्या प्रबोधनासाठी कामी पडतात. तर एकदा असंच झालं, शेतकरी दाम्पत्य होतं, एक पावसाळ्याचे दिवस होते आणि दोघांकडे बैलजोडी होती. एका बैलाची शेपटी तुटलेली होती, मधून कट झालेली होती. त्याला हे पाहून लागायला म्हणते मायला, माई इकडे आली बसा, मुक्याच बसा. तर बैलजोडी होती, एका बैलाची शेपटी अर्धी तुटलेली होती, त्याला लांडा बैल म्हणत होते ते. आणि एका बैलाचा रंग बांडा होता. बांडा समजते ना, तर त्या बैलाला बांडा म्हणत होते. हे दोघं नवरा बायको शेतावर गेले, संध्याकाळ झाली, घरी येत होते. तर घरी येत असताना नदी आडवी येत होती. नदी आडवी आली, त्या नदीला पूर आला होता, छाती एवढं पाणी होतं, अंधार पडत होता. दोघे नवरा बायको त्या तीरावर किनाऱ्यावर येऊन उभे राहिले. आता त्या महिलेचा स्वभाव जरा तिरकस होता, उलटा. कर म्हटलं की करू नको, आणि करू नको म्हटलं की करायचं. पुरणपोळी बनव, माझ्याकडचे पाहुणे आलेत, काहून घरात काहीच नाही म्हणून पिठलं भाकर बनवायची, आणि तुझ्याकडचे पाहुणे आलेत आता पिठलं भाकर बनव म्हणलं की पुरणपोळी बनवायची. महिलांचा असते आणि पुरुषांचा असते, असं काही नाही. तुम्ही बापा असे खुश होऊ नका. म्हणजे हे गणित दोघांनाही लागू आहे. म्हणजे इथं स्त्रीचं उदाहरण म्हणून सांगतो, पण पुरुषाचे उदाहरण याच्यात लागू होते. म्हणजे तुम्ही स्त्रीच्या जागी पुरुषाला ठेवू शकता, असं काही नाही की तुम्हालाच गोळ्या घातल्या जात आहेत. तर नदीला पूर आलेला होता. दोघं नवरा बायको विचार करत बसले की आता कसं करावं. आता माणसाला पोहता येत होतं, पण बाईला काय पोहता येत नव्हतं. बैल सोबतच होते, बैल जोडी, एक लांडा बैल होता, एक बांडा बैल होता. आता नवऱ्याचं प्रेम होतं बायकोवर. तर बायकोला म्हणे, बा आता नदी पार करायची, अंधार पडतोय, तू एक काम कर, बांड्या बैलाची शेपटी पकड आणि आपण पैलतीरी जाऊ, मी लांड्या बैलाची शेपूट पकडतो. ती बाई डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत होती. तिथे बी आम्ही कार्यक्रमात जातो, तुम्ही मायबाप आहात, यांना कळत नाही. समजा स्वभाव आपला कुठे कधी कसा प्रकट होईल हे कळत नाही. त्या दिवशी एका वाढदिवसात गेलो आणि काय झालं काय माहित नाही, असे समोरच बसले, तर काहीतरी झालं. दोरी असं वाचून पाहत होतो, तुला समजतं का काय. आणि सगळी शांतता, त्या दोघांचाच आवाज आला. आणि मग इकडे तिकडे पाहू लागले सारे लोक. ते मुकेच खाली मान घालून बसले पा. कारण अवगुण कुठं प्रकट होईल आणि आपल्याला खाली मान घालायला सांगता येत नाही. त्या बाईला सांगितलं, त्या बाईचा वाकडा स्वभाव होता की नाही. तिला म्हणले, बा बांड्या बैलाची शेपूट पकड, तुला पलीकडे जाता येईल, मी लांड्या बैलाची पकडतो कारण मला पोहता येते, माझा काही विषय नाहीये. तर ती तिथंच संध्याकाळी त्याच्याकडे डोळे वाचून पाहत होती. मला काय असंच समजता काय, असाच संसार केला का मी, मला काही कळत नाही की काय, आणि नेहमी नेहमी मला असंच समजतात का मी समजतात. ते म्हणे, बाई ही वेळ नाही म्हणे, तू बांड्या बैलाची शेपटी धर, आपल्याला पलीकडे जायचं. हिनं दुल्ला भांडण केलं तिथेच. तेच मग पुटपुटणं सुरूच मग दिवसभर. तर ते तिथंच पुटपुट करून भांडण करून मला असंच समजतात, मी एवढे लेकरं झाले, त्यांचे लग्न केले ना, असं केलं तसं केलं, काय घराला घर पण आणले वगैरे वगैरे, आणि तरी तुम्ही मला असंच समजता. म्हणून मी धरणार नाही बांड्याची, मी लांड्याचीच शेपूट धरेल. तिच्या पुढं कोण जाऊ शकते बापा. भले भले झुकले, मुकेच बसले. तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले बापा. धरली लांड्या बैलाची शेपुटी त्या बाईनं आणि नदीच्या मधोमध गेले धारेला.
धाड समजते ना. आता यानं मुक बसाव का नाही तिथे गेल्या, चालली गाडी तर जाऊ द्यायला पाहिजे. हे धारेत गेल्यावर याला लय काळजी, याला लय प्रेम ओसंडून वाहत होतं पुरासारखं. तर हे तोंड यानं उघडलं आणि हे तिथं त्याला तिला म्हणे बाई धरली तर धरली म्हणे त्या लांड्या बैलाची शेपटी, पक्की तरी धर म्हणे, पाणी लय जोरात वाहायला. आता यानं कशाला बोलाव, तिला निमित्त सापडलं पहा, निमित्त सापडते पहा, धक्क्याला बुक्की. म्हणलेच कसे, बोललं नाही तरी फुगाफुगी हो, आणि बोललं तरी फुगाफुगी होते म्हणे. काही काही ठिकाणी सांगतात लोक. तुम्ही बाय बाबा, यानं तिथं बोललं हिला की पक्की पकड बाई शेपूट. ही म्हणे तुमचंच ऐकत राहू का म्हणे, मी जिंदगी गेली माझी तुमचंच ऐकता ऐकता, आणि कुठपर्यंत ऐकू मी तुमचं. असं म्हणता म्हणता ते म्हणे पक्की पकड बाई, तुझी काळजी करू लागलो असं तसं, जा म्हणे तिकडे, ऐकत ना मी पकडेल नाही तो सोडून देईल. अरे नको 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 धर 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 धर, नको नको धर धर म्हणता म्हणता सोडून दिले तिने, तुमचं ऐकत नाही म्हणून. आणि सोडून दिल्यावर काय गेली वाहत मग. बरं वाहत गेली, नदी इकडे वाहत होती. हे बाहेर पडलं पलीकडे, हे उलट्या दिशेला गेलं शोधत शोधत. वरती एक शेतकरी सापडलं याला, आणि त्याला विचारलं माझी बायको भेटली का म्हणे तुम्हाला. ते म्हणे बायको भेटली काय म्हणजे, ते म्हणे त्या वडाचं झाड आहे ना खाली ते दिसायला, तिथून पाण्यात वाहत गेली म्हणे. तिथून जर वाहत गेली तर इकडं कशी काय आली असेल म्हणे, तुला खोपडी आहे का नाही म्हणे वरती. ते म्हणे तसं नाही, गणित जरा उलट होतं, धर म्हणलं की सोडायचं, सोड म्हणलं की धरायचं गणित होतं, म्हणून मला वाटलं म्हणे बा वरती आली की काय वाहत. तर असा हे दृष्टांत याच्यासाठी सांगितलं माझ्या माय माऊलांनो, म्हणजे केवळ त्या स्त्रीच्या जागी पुरुषही ठेवू शकता तुम्ही, असं काही नाही का तुमचंच गणित चुकते. आणि हे सांगितलं यासाठी ही बोधकथा, की जीवनामध्ये बघा असे उलटे विचाराचे लोक जर संसारात असतील, नवरा बायको म्हणा किंवा सासू सासरे म्हणा, तर घराचं गणित व्यवस्थित चालेल का. विस्कटलेली घडी घराची आपल्या नीट होईल का. लेकरा बाळावर त्याचा चांगला असर होईल की वाईट असर होईल. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये घरातले लेकरं बिघडण्याला कारणीभूत मायबापाचं भांडण, वाद विवाद, हे रुसणं फुगणं वाकडं वागणं, हे पण जबाबदार आहे बघा त्याला. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले सुशिक्षित बनलं पाहिजे आपण, सिलवान बनलो पाहिजे, विहारात जाणाऱ्यांपैकी असलो पाहिजे, दान पुण्य करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे, दररोज पंचशील पालन करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे, किमान 8 दिवसातून एकदा अष्टशील पालन करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे, आणि ध्यान करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, घरातले असो की बाहेरचे असो, माणसं जोडणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. कसे असलो पाहिजे, माणसं जोडणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. कारण तोडता तर कोणालाही जमेल हो, तोडायला काय लागते. ही जीभ, हे तोंड मोठं विषारी आहे बघा. शस्त्रा समान म्हणाले भगवान बुद्ध. शब्द असतात, शब्द शस्त्रा समान असतात, शब्द विषा समान असतात, आणि शब्दच अमृता समान असतात. ते कसे वापरतोय हे त्या वापरणाऱ्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी अंगुलीमालाला केलेला उपदेश असेल, पटाचार्यला केलेला उपदेश असेल, किस्सा गौतमीला केलेला उपदेश असेल, हा मनुष्यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडून आणण्यासाठी अत्यंत आवश्यक असा उपदेश होता. आणि त्यामुळे रमाई अशा प्रकारच्या सद्गुणांची खाण होती. आणि म्हणून बघा बाबासाहेब रमाईची जोडी आपल्या देशाला एक वेगळी कलाटणी म्हणजे देऊ शकली, आणि बाबासाहेबांना बाबासाहेब घडवू शकली. अशी माता रमाई, तुम्ही सगळ्या आया आहात, तिचा आदर्श घेतला पाहिजे. तिच्यामध्ये सद्गुण होते बघा. मी सकाळी पण सांगितलं की रमाई एवढ्या मोठ्या मनाची होती. रमेश नावाचा मुलगा मरण पावल्यावर 2.5 महिन्यानंतर बाबासाहेबांना पत्र लिहिलं. म्हणजे रमाईला बाबासाहेबांनी लिहायला शिकवलं होतं ना, वाचायला लिहायला. ऍक्च्युअल मध्ये शाळेत गेली नव्हती. 9 वर्षाची असतानाच लग्न झालं होतं ना. आणि त्या रमाईनं आपले पती परदेशात शिक्षणासाठी गेले, शिक्षणात त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणून 2.5 महिन्यानंतर कळवलं, साहेब मला माफ करा, आपला रमेश आपल्याला सोडून गेला, 2.5 महिने झाले, तुमच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून मी तुम्हाला कळवलं नाही. अशी रमाई मोठ्या मनाची होती. पतीकडे तक्रार करणारी नव्हती, समजूतदार होती, सहनशीलता तिच्यामध्ये होती, कारुण्य मूर्ती होती. त्या धारवाडला पोरांच्या हॉस्टेलमध्ये गेल्यावर बाबासाहेब बाहेरच होते, तेव्हा ती मुलं उपाशी होते. तर सोन्याच्या बांगड्या ज्या केल्या होत्या ना तिला बाबासाहेबांनी,
तर त्या बांगड्या तिथे गहाण ठेवल्या आणि त्यातून त्या पोरांना जेऊ घातलं. असं उदार अंतकरण आपल्या रमाईचं होतं बघा. सकाळी किस्सा सांगितला राजरत्नाचा. राजरत्न बाबासाहेबांचा मुलगा होता ना. 3 मुलं गेले बघा. किती? 3 मुलं गेले. राजरत्न, गंगाधर आणि रमेश हे बाबासाहेब रमाईचे 3 मुलं होते. आणि इंदुमती नावाची एक मुलगी होती बघा. लहानपणामध्ये सोडून गेले हे सगळे 4ही मुलं. आणि राजरत्नाचा मृत्यू असा झाला बघा, जेव्हा बाबासाहेब घरीच होते राजगृह बंगल्यावरती. त्याला छातीशी धरलं बाबासाहेबांनी. तापेनं तो फणफणत होता राजरत्न नावाचा मुलगा. आणि छातीवर बाबासाहेबांनी त्याला धरलेलं असतानाच तो असा दचकला, काय ते तापीमुळं. आणि त्याचा तिथे छातीला धरलेला असताना मृत्यू झाला त्या राजरत्नाचा. लोक आले आणि बाबासाहेबांना म्हणाले, साहेब राजरत्नाचा अंतिम संस्कार करावा लागेल आपल्याला, त्यासाठी नवं कापड आपल्याला आणावं लागेल. हा किस्सा जो आहे ना, मी जे सांगतो तुम्हाला प्रसंग, शेवटचा पॉइंट, कारण आज रमाईची जयंती आहे. महापुरुषांचा त्याग कशाला म्हणतात? आज जे तुम्ही नटलेले आहात सगळे जण, सोनं चांदी माणिक मोती नोकरी पैसा धन दौलत, हे घर दार जे शहरात आहेत, याचं सर्वस्वी श्रेय हे जाते भीमा रमाच्या त्यागाला, समर्पणाला. त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ राहिलो पाहिजे. म्हणून तुम्हाला हा प्रसंग सांगतोय. 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांनी या देशाला संविधान अर्पण केलं बघा. 26 नोव्हेंबर दिवस का साजरा करतो ना आपण, संविधान दिवस. 26 नोव्हेंबर 1949 ला दिल्लीमध्ये असताना बाबासाहेबांनी देशाला संविधान अर्पण केलं. या देशातला खालच्या जातीतला माणूस, शूद्र असलेला माणूस, तो कधी सत्तेवर येऊ शकत नव्हता. परंतु बाबासाहेबांनी असं संविधान लिहिलं, त्यामध्ये समता हे तत्व टाकलं, मतदानाचा प्रत्येकाला अधिकार दिला. आणि आज स्त्रिया सुद्धा राष्ट्रपती बनू शकतात, प्रधानमंत्री बनू शकतात, आमदार खासदार सरपंच जे नगरसेवक जे म्हणून काही आहे, हे जे काही परिवर्तन झालंय आणि होते आपल्या देशामध्ये, याला सर्वस्वी जबाबदार आहे भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे बघा 1949 ला 26 नोव्हेंबरला, ऐकायला येते ना, शेवटचा पॉइंट सांगतो. 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आपल्या शासकीय निवासस्थानी होते दिल्लीमध्ये. आणि तिथे मग शंकर आनंद शास्त्री नावाचे आपले सहकारी बाजूलाच बसलेले होते. आराम खुर्चीवर बाबासाहेब असे पहुडले होते आणि मध्येच रडत होते आणि मध्येच हसत होते. बाबासाहेब हुंदके देऊ देऊ रडत होते आणि हसत होते. शंकर आनंद शास्त्री जे होते ना, त्यांनी बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब काय झालं, तुम्ही हसत आहात मध्येच आणि रडतही आहात, काय कारण आहे याचं? एवढं रडण्याचं काय कारण आहे, हसण्याचंही काय कारण आहे? त्यावर बाबासाहेब म्हणाले, शास्त्री मी आनंदित यामुळे आहे, हसतोय यामुळे की मी आज देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, देशातला शेवटच्या माणसाचा विकास व्हावा, त्याला सर्व सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी देशाचं संविधान लिहिलं. आणि संविधान लिहिलेलं असल्या कारणाने आता इथे गरीबच राहणार नाही, तोही मालामाल होईल, श्रीमंत होईल, अशी तरतूद मी संविधानात केलेली आहे. याचा मला आनंद होतोय, ते माझ्याकडून कार्य झालं म्हणून मी हसत आहे. बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब मग रडत का आहात? तर बाबासाहेब म्हणाले, हे सगळं काही करत असताना, हे समाज हिताचं कार्य करत असताना, लोकांच्या जीवनातलं दुःख दूर करून लोकांच्या जीवनात आनंद प्राप्त करून देत असताना, मी माझ्या वैयक्तिक जीवनात माझं काय काय गमावलं याचा विचार करत होतो, चाचपणी करत होतो. तेव्हा मला माझ्या सोबत घडलेल्या घटनांचा, प्रसंगाची आठवण आली. आणि त्यातला एक प्रसंग शास्त्री मी तुला सांगतो. माझा राजरत्न, एक दिवस मी राजगृहामध्येच होतो, तापाने फणफणत होता, त्याला मी छातीशी धरलं आणि त्याने माझ्या छातीवर असताना जीव सोडला. तेव्हा कार्यकर्ते माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले, बाबासाहेब राजरत्न गेला आता आणि राजरत्नाचा अंतिम संस्कार करावा लागेल, नवं कोरं कापडामध्ये त्याला गुंडाळावं लागेल बाबासाहेब, तर जनता गरीब होती तर नवं कापड आणावं लागेल. असं कार्यकर्त्याने जेव्हा सांगितलं तेव्हा बाबासाहेब म्हणाले, पॅन्टीच्या दोन्ही खिशाला मी असे हात लावले, वरच्या खिशाला हात लावला तर माझ्याकडे त्यावेळेला एकही रुपया नव्हता. माझं काळी चर्र झालं. असा कसा मी बाप आहे, माझ्या स्वतःच्या पोटच्या अवलादीला अंतिम संस्कार करण्यासाठी, दफन करण्यासाठी
त्याला नवं कापड घेण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही आहे. ह्या प्रसंगाची मला आठवण आली आणि म्हणून मी रडतो आहे रे शास्त्री, असं बाबासाहेब त्याला म्हणाले. आणि दुसरा लगेच प्रसंग सांगितला त्यांनी की माझं मन एवढं कारुण्यानं भरलेलं आहे, तो माझा राजरत्न गेला आणि लगेच त्याच दिवशी मला बातमी आली की तुम्हाला गोलमेज परिषदेला जायचंय, तुमचं शेड्यूल ठरलेलं आहे. दुसऱ्याच दिवशी लंडनला गोलमेज परिषदेला जायला बाबासाहेब निघतात. राजरत्न आज गेला आणि दुसऱ्या दिवशी गोलमेज परिषदेला लंडनला जायचं आहे. बाबासाहेब तयारी करत होते आणि त्यांचे धाकले भाऊ बाबासाहेबांना म्हणाले की भिवा कुठे निघाला, अरे तुझा राजरत्न गेला आजच आणि कुठली तयारी करतोयस तू. तेव्हा बाबासाहेब म्हणाले आपल्या भावाला की दादा, माझा एक राजरत्न गेला, परंतु मी जर गोलमेज परिषदेमध्ये गेलो नाही, सहभाग नोंदवला नाही, तिथे माझं मत प्रतिनिधित्व, माझा विचार मांडला नाही, तर गांधी अँड कंपनी माझ्या राजरत्नासारख्या हजारो लाखो राजरत्नाचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यांची सुटका करण्यासाठी, त्यांना आनंदाचे दिवस आणून देण्यासाठी दुसरा आंबेडकर इथे जन्माला येणं हे शक्य नाही. आणि म्हणून मला या दुःखावर म्हणजे छातीवर दगड ठेवून गोलमेज परिषदेला जावं लागेल. आणि बाबासाहेब गेले गोलमेज परिषदेला आणि म्हणून आपल्या सोन्यानं ओट्या भरल्या. बघा, हे बाबासाहेबांचा त्याग आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांच्या त्यागाला आपण जागलो पाहिजे. रमाईचा प्रचंड त्याग आहे, त्यांचा जीवन संघर्ष आहे. आपल्या जीवनामध्ये त्या महापुरुषांचा विचार आपण आत्मसात करावा. आणि त्यासाठी म्हणूनच ज्योतिताई प्राध्यापक शरद वंजारे सर यांनी आम्हाला इथे बोलावलंय. आम्ही जिथं जातो तिथं लाईट जाते, रोज लाईट जाते. बघा सर, खरंच तुम्हाला सांगतो, काल आम्ही होतो बघा अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर इथं पिंपळगाव निपाणी म्हणून गाव आहे, मोठी धम्म परिषद घडते. तिथं धम्म परिषदेला याच वेळेला प्रवचन देत होतो आणि प्रवचन सुरू असताना तिथं लाईट गेली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी लाईट चालली. मी म्हणतो बा हे MSCB आम्हाला घाबरते का, कोण घाबरते का काय माहित नाही, तर हरकत नाही. आमचा आवाज लय जाडा भरडा आहे. आमच्या आईनं पडजिबीला दातवण लावू नरड्यात बोट घालू घालू आमचा आवाज मोठा केला म्हणून बिना माईकचा आहे. आमचा आवाज मोठा आहे, त्यामुळे आईच्या प्रती खूप खूप मंगलमैत्री आहे आमच्या जन्मदात्या. आणि तुमच्याही सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो. वंजारे सरांनी आणि संपूर्ण परिवार वंजारे आई बाबा यांनी आम्हाला इथे बोलवलं. प्राध्यापक प्रदीप रोडे सर यांचाही आग्रह विनंती होती आणि त्यामुळे आम्ही आज इथे आलो. आपणाला ही छोटीशी धम्मदेसना दिली. निश्चितपणे आपण ही धम्मदेसना, हे प्रबोधन कार्य आपल्या मनावर घ्याल आणि आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये परिवर्तन घडून आणाल अशी अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो आहे. औरंगाबाद शहरामध्ये सिडको कडून आपण प्लॉट विकत घेतला आणि त्या विकत घेतलेल्या प्लॉटवरती 4 माळ्याचं द ग्रेट हॅपीनेस टॉवर आपण समाजाच्या स्वेच्छादानातून उभं करीत आहोत, त्याची उभारणी करणार आहोत. कुणाला त्यासाठी वर्गणी वगैरे किंवा वैयक्तिक कोणाकडे जाऊन आपण काही मागणार नाही आहोत. कोणी बिलकुल ज्याला इच्छा होईल आपण विटा दान दिल्या पाहिजे. ज्या किती परिस्थितीनुसार ते विटा दान देतील, ज्यांना सिमेंट दान द्यायची ते सिमेंट दान देतील, ज्यांना रेती दान द्यायची रेती दान देतील, ज्यांना लोखंड दान द्यायचं लोखंड दान देतील, किंवा बिल्डिंग साठी इमारतीसाठी जे जे म्हणून लागेल ते स्वेच्छेनं जे दान देतील त्यांचं दान स्वीकारल्या जाईल. मग ते मजुरीसाठी आर्थिक दान असेल किंवा जे कुठलं दान असेल, पूर्ण इमारत होईपर्यंतचं, तर समाजाच्या स्वेच्छा दानातून इमारत उभी राहील. भिक्षू संघाला ती अर्पण केल्या जाईल, तिचं लोकार्पण होईल. समाजाने जर साथ दिली आणि समाज फार चांगला आहे हे आम्ही अनुभवत आहोत. कोणाला मागायची गरज नाही आहे वैयक्तिकरित्या, कोणाला जाऊ कोणाकडे वर्गणी वगैरे मागायची. लोक फार चांगले आहेत. लोकांमध्ये आता परिवर्तन होत आहे. आम्ही पाहतोय गावोगावी खेडोपाड्यात शहरात तिकडं जातोय, प्रचंड गर्दी करतायत लोक. जे इच्छुक दानदाते आहेत ते आपल्या परिवाराकडून, आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल किंवा घरातलं कोणी गेलंय त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल, हे जे काही मटेरियल लागणार आहे, आपल्याला सामान साहित्य लागणार आहे बांधकामासाठीचं, ते तुम्ही दान देऊ शकता. आमचे कपिल सातदिव साहेब आहेत, त्यांचा स्क्रीनवर नंबर येतो, तर त्यांच्याशी संपर्क साधावा. आपला जो 9890437445 हा फोन पे गुगल पेचा नंबर आहे. त्याचबरोबर चॅनलवरती आपल्या अकाउंट नंबर आहे आपल्या संस्थेचा, त्या अकाउंट नंबरवरती सुद्धा आपण दान पाठवू शकता. किंवा कधी कधी नंबरवरती मला वाटतं काही लिमिट वगैरे दाखवते, काही उपासक सांगतात तसं
तर ते लिमिट दाखवत असेल तर स्कॅनर जे आहेत आपले त्या स्कॅनरवर स्कॅन करू शकता किंवा संस्थेचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर सुद्धा तुम्ही दान देऊ शकता. इच्छुक श्रद्धावंतांच्यासाठी लोक विचारतात म्हणून आता बोलण्याच्या ओघामध्ये मी हे सांगत आहे. सांगण्याचा हेतू एवढाच आहे. तन्मन धनाने बांधकामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्याच्या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या या कामासाठी आपण सहकार्य कराल ही एक धम्म भावना ठेवून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत आहे. भवतु सबका मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि